एक राजे अध्याय 2 दाविदाचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शल्मोन यास ताकीद देऊन म्हटले, मी जगाच्या रहाटीप्रमाणे जाणार, तर तू हिम्मत धर, मर्दुमकी दाखीव. तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ, त्याच्या मार्गाने चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय व निर्बंध पाळ. म्हणजे जे काही तू करशील त्यात व जिकडे तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती होईल. आणि माझ्या संबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते वचन असे की जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरविल व माझ्यासमोर सत्याने व जिवेभावे चालेल, तर इस्रायलाच्या गादीवरील तुझ्या वंशातला पुरुष खुंटणार नाही. सरूवेचा पुत्र योआब याने मजशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे. नेराचा पुत्र अब्नेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्रायलाचे 2 सेनापती, त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे. त्या दोघांचा त्याने घात केला व शांततेच्या समयी युद्ध प्रसंगासारखा रक्तपात केला. आणि त्यात त्याने आपल्या कमरेचा कमरबंद व आपल्या पायातली पायतणे भिजवली. तर तू आपल्या अकलेचा उपयोग कर. त्याचे पिकलेले केस अधोलोकी शांतीने उतरू देऊ नको. पण गिलादी बर्जिल्य याच्या पुत्रावर कृपादृष्टी ठेव. ते तुझ्या पंक्तीला बसणाऱ्यातले असावे. कारण तुझा भाऊ अबशालोम याजपासून मी पळून जात होतो तेव्हा त्याने मजकडे येऊन माझा परामर्श घेतला. तसेच तुझ्या पदरी बन्यामिनी गेराचा पुत्र बहुरिमकर शिमी हा आहे. मी महनाईमास जात होतो त्या दिवशी त्याने मला भारी शिव्याशाप दिले. पण तो माझ्या भेटीला यार्देनेजवळ आला तेव्हा मी परमेश्वराच्या नामाने त्याजशी आणभाग केली की मी तुझवर तरवार धरणार नाही. तरी तू त्यास निर्दोष समजू नको. तू सुज्ञ पुरुष आहेस. त्याचे काय करावे हे तुला समजेलच. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्यास रक्ताचे स्नान घालून अधोलोकी पाठीव. नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्यास दावीदपुरात मूठ माती दिली. दाविदाने इस्रायलावर 40 वर्षे राज्य केले. 7 वर्षे हेब्रोनात व 33 वर्षे यरुशलेमेत राज्य केले. मग शल्मोन आपला बाप दावीद याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्यास चांगली बळकटी आणली. त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनिया हा शल्मोनाची आई बथशेबा हिच्याकडे आला. तेव्हा ती त्यास म्हणाली, तू मित्रभावाने आला आहेस काय? तो म्हणाला, होय, मी मित्रभावाने आलो आहे. मला तुझशी काही बोलावयाचे आहे. ती म्हणाली, बोल. तो म्हणाला, तुला ठाऊक आहेच की मला राज्य मिळाले होते आणि मी राज्य करावे म्हणून सर्व इस्रायल लोकांचे डोळे मजकडे लागले होते. पण आता राज्यक्रांती होऊन ते माझ्या बंधूस मिळाले आहे, कारण परमेश्वराकडून ते त्यास मिळाले आहे. आता मी तुझ्याजवळ एक विनंती करीत आहे. तू मला विमुख पाठवू नको. ती म्हणाली, बोल. तो म्हणाला, शल्मोन राजा तुला नाही म्हणणार नाही. त्याला सांग की मला शुनेमकरीन अभिषग बायको करून दे. बथशेबा म्हणाली, बरे, मी तुझ्या वतीने राजाजवळ बोलेन. बथशेबा अदोनियाच्या वतीने शल्मोन राजाकडे बोलावयास गेली. राजा तिचे स्वागत करण्यासाठी उठला व तिला दंडवत घालून आपल्या सिंहासनावर जाऊन बसला. त्याने आपल्या आईसाठी एक आसन मांडावयास सांगितले व ती त्याच्या उजवीकडे बसली. ती त्यास म्हणाली, मी तुझ्याजवळ एक लहानशी गोष्ट मागत आहे, ती तू मला नाही म्हणू नको. राजा तिला म्हणाला, आई, माग, मी तुला नाही म्हणणार नाही. ती म्हणाली, शुनेमकरीन अभिषग ही तुझा भाऊ अदोनिया यास बायको करून दे. शल्मोन राजाने आपल्या आईस उत्तर दिले, अदोनियासाठी तू शुनेमकरीन अभिषग हीच तेवढी का मागतेस? तो माझा वडील बंधू आहे. त्या अर्थी त्याच्यासाठी किंबहुना अब्याथार याजक व सरूवेचा पुत्र योआब यांच्यासाठी राज्य देखील माग. शल्मोन राजाने परमेश्वराची शपथ वाहून म्हटले, अदोनियाने ही जी मागणी केली आहे तीमुळे त्याने आपल्या प्राणावर संकट आणले आहे. तसे न घडले तर परमेश्वर माझे तसेच किंबहुना त्याहूनही अधिक अनिष्ट करो.
ज्या परमेश्वराने माझी स्थापना केली, माझा बाप दावीद याच्या गादीवर मला बसविले आणि आपल्या वचनानुसार माझे घराणे स्थापिले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ, आजच्या आज अदोनियास देहांत शासन होईल. शल्मोन राजाने यहोयादाचा पुत्र बनाया यास पाठविले. त्याने त्याजवर असा हल्ला केला की तो प्राणास मुकला. अब्याथार याजकास राजा म्हणाला, तू अनाथ होत येथे आपल्या शेतवाडीत जाऊन राहा. तू मरणदंडास पात्र आहेस, तरी मी आज तुला मारून टाकीत नाही, कारण माझा बाप दावीद याच्या समक्ष तू परमेश्वर देवाचा कोश वाहत असस आणि माझ्या बापाला ज्या ज्या विपत्ती प्राप्त झाल्या त्यांचा वाटेकरी तू होत असस. एलीच्या वंशाविषयी शिलो येथे परमेश्वर जे वचन बोलला होता ते पूर्ण करावे म्हणून शल्मोनाने अब्याथारास परमेश्वराच्या याजकपदावरून काढून टाकिले. हे वर्तमान योआबास जाऊन पोहोचले. योआब हा अबशालोमाच्या पक्षाकडे वळला नव्हता, तरी तो अदोनियाच्या पक्षाकडे वळला होता. योआब हा परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीची शृंगे धरून राहिला. तो परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीजवळ आहे हे वर्तमान शल्मोन राजास कळले. तेव्हा त्याने यहोयादाचा पुत्र बनाया यास पाठविले. तो त्यास म्हणाला, जा त्याच्यावर हल्ला कर. बनायाने परमेश्वराच्या मंडपानजीक जाऊन त्यास म्हटले, राजा म्हणतो बाहेर निघून ये. तो म्हणाला, नाही, मी येथेच मरेन. मग बनायाने राजाकडे परत येऊन सांगितले की योआबाने मला असे असे उत्तर दिले. राजा त्यास म्हणाला, त्याच्याच म्हणण्याप्रमाणे त्याला मारून टाक व त्यास मूठ माती दे, म्हणजे योआबाने विनाकारण रक्तपात केला आहे या दोषाचे मजवरून व माझ्या बापाच्या घराण्यावरून तू निवारण करीशील. त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटविल. त्याने तर माझा बाप दावीद यास नकळत आपल्याहून अधिक धार्मिक व भले अशा 2 पुरुषांवर, म्हणजे इस्रायलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अबनेर आणि यहुदाचा मुख्य सेनापती येथेरचा पुत्र अमासा याजवर तुटून पडून त्यास तरवारीने जीवे मारिले. त्यांचा रक्तपात योआबाच्या शिरी व त्याच्या संततीच्या शिरी उलटून सदोदित राहील. तथापि दावीद, त्याचा वंश, त्याचे घराणे व त्याची गादी यास परमेश्वराकडून सर्व काळ शांती प्राप्त होईल. यहोयादाचा पुत्र बनाया याने जाऊन योआबावर हल्ला करून त्यास ठार मारिले आणि रानातील त्याच्या स्वतःच्या घरी त्यास मूठ माती दिली. राजाने त्याच्या जागी यहोयादाचा पुत्र बनाया ह्यास मुख्य सेनापती नेमले आणि अब्याथाराच्या जागी सादोकास याजक नेमिले. राजाने शिमीस बोलावून आणून सांगितले, तू यरुशलेमेत आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नको. ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील हे पक्के समज. तुझ्या रक्तपाताचा दोष तुझ्याच माथी येईल. शिमी राजास म्हणाला, ठीक आहे, माझ्या स्वामी राजाने सांगितल्याप्रमाणे आपला दास करील. शिमी हा बहुत दिवस यरुशलेमेत राहिला. पण 3 वर्षे लोटल्यावर शिमीचे 2 दास गथचा राजा अखिश बिन माका याजकडे पळून गेले. तेव्हा तुझे दास गथ येथे आहेत अशी कोणी त्यास खबर दिली. मग शिमी आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या दासांचा शोध करण्यासाठी गथास अखिशाकडे गेला व त्यास तेथून घेऊन आला. शिमी यरुशलेमेहून गथास गेला होता व आता परत आला आहे हे वर्तमान शल्मोनास सांगण्यात आले. तेव्हा राजाने शिमीस बोलावून आणून म्हटले, ज्या दिवशी तू येथून निघून कोठेही जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील हे पक्के लक्षात ठेव, असे मी तुला परमेश्वराची शपथ घालून बजावून सांगितले होते ना. आणि तू मला असे म्हणाला होतास ना की जे मी आता ऐकले ते ठीक आहे. तर परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेला सक्त हुकूम ही तू का मानिली नाहीत? राजा शिमीस म्हणाला, माझा बाप दावीद याशी जी दुष्टाई तू केली ती सर्व तुझ्या जीवाला ठाऊक आहे. तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे प्रतिफळ तुझ्या शिरी येईसे करील. शल्मोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील. राजाने यहोयादाचा पुत्र बनाया याला हुकूम केल्यावरून त्याने जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि तो प्राणास मुकला. शल्मोनाच्या हस्ते राज्याला बळकटी आली.